चांगली व्यवस्थापन असलेली, चांगली मॅनेजमेंट असलेली कंपनी, तिला जर वाईट काळ आला तर तिथे तर नक्की तात्पुरत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निवेश केला पाहिजे. ज्या ज्या स्पेक्युलेटिव्ह ॲसेट्स आहेत तिथे तिथे तेजी आलेली आहे. जिथे जिथे मोठा सट्टा होऊ शकतो तिथे ते लोक, आणि बँका जर बुडल्या तर मग त्या स्टॉक मार्केटचं, शेअर बाजाराचं काही खरं नाही. म्हणजे आज जेवढी रिस्क आहे तेवढंच नफा आहे. असं पाहिजे की रिस्क जेवढी जोखीम आहे त्याच्यात दुप्पट तिप्पट नफा व्हायला पाहिजे. तसं नाही आहे. झुंडशाही आपल्याकडे खूप आहे. म्हणजे की ज्याला वरचं सर्किट लागतं म्हणून सगळेजण घ्यायला धावतात, मग त्याला खालचं सर्किट लागतं मग सगळेजण विकायला धावतात. याच्यात स्वतःचा विचारच नसतो. तुम्ही असं म्हणालात की डिटेल ॲनालिसिस असतो, सगळं असतं, पण जो रिटेल इन्व्हेस्टर आहे त्याला एकतर एवढा वेळ नसतो आणि तो कायम असा विचार करतो की तो अशा स्टोरीज ऐकतो की मी एक शेअर 40 वर्षापूर्वी घेतला आणि यात एवढा झाला. तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीचे शेअर कुठले आणि विकायचे शेअर कुठले ठरवायचं कसं? हा मोठा मस्त प्रश्न आहे. आणि गंमत अशी आहे की आम्ही याच्यात अजून एक तुम्हाला आमच्या स्टॉक मार्केटच्या अनेक गोष्टी आपोआप तोंडावर येतात. आम्ही म्हणतो भाव भगवान आहे. म्हणजे भाव ठरवतो. प्रत्येक शेअर चांगला किंवा वाईट असतो पण भाव ठरवतो. जसं मी आता तुम्हाला उदाहरणच दिलं किंवा इन्फोसिस 16,500ला गुंतवणूकजन्य होता का? नक्कीच नव्हता. त्या काळातल्या सॉफ्टवेअरच्या वेळापायी आणि Y2Kच्या मागे लागून लोकांनी घेतला असेल. पण 4,000 रुपयाला तो गुंतवणूकजन्य होता का? नक्कीच होता. आता त्या काळात असं एक पेव फुटतं. हे तुम्हाला यू हॅव टू सेपरेट मेन फ्रॉम बॉईज. म्हणजे कसं की जसं एक एक काळ असतो. म्हणजे आता 85 साली लिझिंग कंपन्या जोरात होत्या. त्यामुळे प्रत्येकच कंपनी स्वतःचं नाम बदलून नवीन वारसा करायचे आणि स्वतःच्या नावामध्ये लिझिंग जोडायचे की अमुक अमुक अँड लिझिंग कंपनी, तमुक तमुक अँड लिझिंग कंपनी. 2000 साली पेव फुटलं सॉफ्टवेअरचं. त्याच्यामुळे 2000 साली प्रत्येक कंपनी स्वतःच्या मागे सॉफ्टवेअर लावायला लागली. VNC सॉफ्टवेअर, TMK सॉफ्टवेअर, ABC सॉफ्टवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हटलं की आपले लोक सगळे मागे लागायचे, कारण तो शेअर काय आहे, कशासाठी आहे, त्याची कंपनी कुठली, तो वाढतोय म्हणून मी घेणार. आणि याच्यात सामान्य गुंतवणूकदाराचा दोष नाही बरं का. कुठलाही ॲसेट क्लास, कुठलीही मत्ता जेव्हा वाढते तेव्हा त्याच्याकडे लक्ष जातं, नाही का. म्हणजे आता सोनं जेव्हा पडून होतं तेव्हा आपलं लक्ष नाही, वाढायला लागल्यावरच आपलं लक्ष गेलं. 38,000चं जेव्हा तो 40,000 झालं, अरे बाबा सोनं वाढतंय, घ्यायचं का, अशा त्याच्यानंतर विचारणा व्हायला लागल्या. आणि मग 55,000ला टेबलावर उभं राहून लोक मंगायला लागले की सर सोनं आता 1 लाख होणार आहे, घेऊया का. म्हणजे ती वेळ आली होती की सोनं विकायची आहेत, नाही का. म्हणजे मला आठवतं आमच्या चार्टर्ड अकाउंटंटनी मला एकदा फोन केला होता. कधीही विचारा याच्यात गुंतवणूक करत नाही शेअर बाजारामध्ये, आजकाल म्युच्युअल फंडामध्ये करतो. पण जेव्हा चांदी 70,000 होती तेव्हा कुठेतरी त्यांनी वाचलं असेल, कारण रोजच पेपरमध्ये येत राहतं की, कारण हे टेक्निकल कॉल्स असतात, त्या कॉल देणाऱ्याचा दोष नाही की 70,000ला घ्या, 67,000चा स्टॉप लॉस आणि 75,000चं टार्गेट, या टाईपचे कॉल्स आपण रोज वाचतो, नाही का. टेक्निकल कॉल्स, याच्यावरच बाजार चालतो. तर अरे हे 70,000ला चांदी घ्यायला पाहिजे असं म्हणतायत, घेऊ का चांदी. म्हटलं हा तू प्रश्न विचारलास ना, हे माझी धोक्याची अग्निबंबाची घंटा आहे. आता याचा अर्थ याच्या इथनं पुढे तू तर घेऊच नकोस, पण कोणालाही मी चांदी घ्यायला सांगणार नाही. आता थांबूया. कर्मधर्म संयोगाने ते 70-71 जो काही होता तो टॉपच होता चांदीचा, आणि त्यांना बोलता बोलता 35,000पर्यंत खाली आली. आजही 70,000च्या वर गेलेली नाही. 70-72ला स्पर्श करून, म्हणजे ही गोष्ट सांगतोय ती 8-10 वर्षापूर्वीची आहे. तर सांगण्याचा अर्थ असा की चांगला कुठला, लांब पल्ल्याचा कुठला आणि अल्पमुदतीचा कुठला, हे आपल्याला ठरवायला लागतं. एक तर तुम्ही असं ठरवा की मला एवढाच नफा पुरे, याच्यामध्ये खूप मोठ्या नफ्याचा मला त्याग करावा लागणार आहे. ह्याच्यामध्ये सायक्लिकल स्टॉक्स ज्याला मी म्हणतो ते येतात. म्हणजे समजा आता शुगर इंडस्ट्री आहे, ही टिपिकली साखर एका विशिष्ट पद्धतीने आतापर्यंत चालत होते. याच्यापुढे आता इथेनॉलची पॉलिसी बदलल्यामुळे कदाचित वेगळ्या पद्धतीने चालतील. पण यापूर्वी कसं चालायचं आहे की बा साखरेचे भाव वाढले की शेतकरी ऊस लावायचा, मग ऊस इतका लागायचा की म्हणजे उभा पीक जळायला लागायचं, पिवळं पडायचं. मग म्हणजे ऊसाचे भाव कमी व्हायचे, मग आंदोलनं व्हायची, आणि मग साखरेचे भाव कमी व्हायचे, आणि मग साखर कारखाने जे प्रचंड मोठा प्रॉफिट करायचे ते बोलता बोलता तोट्यात यायचे. मग तोट्यात आले की लोकांनाही कळायचं शेतकऱ्यांना की बा अरे ऊसाला काही किंमत येत नाही, मग ऊसाची लागवड कमी व्हायची. लागवड कमी झाली म्हणजे हे चक्र असायचं. बरं, ऊसाचं उदाहरण एवढ्यासाठी घेतलं की आता तेच सोयाचं झालं आहे. म्हणजे ऊसाला 1.5 वर्षाचं त्याला हे आहे, म्हणजे एकदा बियाणं पेरलं तर 1.5 वर्ष लागतं. आता सोया 10,000
रुपये क्विंटलचा भाव होता आणि त्यामुळे मराठवाड्यात तुम्ही बघा तर सोया लावलं लोकांनी. आता बोलता बोलता 10,000चा भाव 4,000 झाला. आता ज्यांनी लावलं त्यांनी काय करायचं? मग एक तर सरकारने हमी दरात घ्यावं. सरकारचे हमी दर 39 आहे मला वाटतं, 3950 नुकतेच वाढवलेत. त्यातही काही वाईट नाही आहे, पण तरी ज्या अपेक्षेने लावलं होतं ती अपेक्षा पूर्ण होत नाही, नाही का? तर हे सांगण्याचा अर्थ असा की हे जे सायक्लिकल स्टॉक्स आहेत इथे तुम्हाला नक्की ठरवता येतं की एवढा नफा झाला की मला बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणजे त्या इंडस्ट्रीचा जो टॉप आहे तो ओळखता येतो. आता ज्याला आपण म्हणजे आता खूप सध्या ती टर्म खूप पॉप्युलर झालेली आहे, त्यामुळे कन्सिस्टंट कंपाऊंडर्स म्हणतो. म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणारे जे निर्माते आहेत यांच्यामध्ये की याच्यामध्ये सायक्लिकलिटी नसते. म्हणजे आपण पाहिलं की जेव्हा पॅन्डेमिक आला, जेव्हा हा प्रचंड मोठा कोरोनाची महामारी आली, तर या महामारीमध्ये बाकी सगळं बंद झालं. आपल्याकडे जगातला सगळ्यात कठीण असा लॉकडाऊन आला, पण खाद्यपदार्थ याचा खप काही कमी झाला नाही, औषधे यांचं काही खप कमी झालं नाही. उलट IT उद्योगाला प्रचंड मोठं वरदान मिळालं. तर या क्षेत्रातली जी कंपन्या आहेत हे कसे कन्सिस्टंट कंपाऊंडर्स आहेत. कारण याच्यातला जो ग्राहक आहे, आपला जो आजचा जो लोकसंख्येचा ठेवा आहे, जे उद्या त्याचा त्रास होऊ शकतो आपल्याला, पण आज तरी त्याच्या पाठीमागे आपण कन्झम्पशन या एकाच दृष्टीने बघतोय. त्यामुळे जिथे कन्झम्पशन वाढणार तिथे तो शेअर वाढणार. आणि जोपर्यंत काही मोठं त्यात आपण ज्याला असं म्हणतो की ज्याच्यामध्ये मोठी गडबड होत नाही. म्हणजे ती गडबड कशी होऊ शकते? कंपनीचा चांगला चालणारी टीम बदलणे, त्यांनी गडबड होऊ शकते, किंवा काही मोठा त्यात त्रास होणे कंपनीला. उलट आम्ही तर म्हणतो की एखादी चांगली व्यवस्थापन असलेली, चांगली मॅनेजमेंट असलेली कंपनी, तिला जर वाईट काळ आला तर तिथे तर नक्की तात्पुरत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निवेश केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2 उदाहरणं देतो, म्हणजे तुम्हाला माहीतच असतील पण आठवण करून देतो. म्हणजे आता नेस्ले कंपनी आहे, मॅगीचा 80% शेअर आहे, 80पेक्षा जास्तीच होता त्यावेळेस. आणि तिथे अचानक बातमी आली की त्याच्यामध्ये शिशाचा अंश सापडला. लागलीच सरकारी यंत्रणा कामाला लागली वगैरे वगैरे, आणि मॅगीचा खप कमी झाला. त्यांनी बऱ्याच त्यानंतर कंपनीनी घोषणा केल्या, असं आहे तसं आहे, आम्ही ही काळजी घेतो वगैरे वगैरे वगैरे. पण त्या तात्पुरत्या काळामध्ये तो शेअर खाली येऊन 5,000 रुपयाला टेकला. आता आमचं म्हणणं असं की हे जे प्रश्न आहेत ते तात्पुरते आहेत. कंपनी सक्षम आहे या प्रश्नाचा निवाडा करण्याला आणि त्याचं उत्तर द्यायला. बरं, कंपनीचा गेले 10, 20, 30, 40 वर्षाचा इतिहास पाहिला तर कुठेही ग्राहकाला फसवण्याचा इतिहास नाही. त्याच्यामुळे हे चालणारच आहे. आज बोलता बोलता तो 5,000चा 19,000 झालेलाच आहे. दुसरं मारुतीचं उदाहरण देतो. मारुतीचं सोनपतच्या कारखान्याला मोठं कामगारांचं असंतोषाला सामना करायला लागला. म्हणजे इथपर्यंत की कामगार अत्यंत आक्रमक झाले आणि त्यांनी एका लेबर ऑफिसरला मारलं, जीवे मारलं कंपनीत. कंपनीने कारखाना बंद केला, टाळेबंदी जाहीर केली आणि असं लक्षात आलं की कंपनी सोनपतहून कारखाना हलवून गुजरातला नेणार आहे. आता या सगळ्या भानगडीत आमचा शेअर बाजार हा खूप मायोपिक असतो. तो इतका रसोदृष्टीचा असतो की त्याला तात्पुरतंच दिसतं, त्याला हे पुढचं दिसतच नाही. त्यामुळे अरे मारुती बंद पड गया, अमुक झालं तमुक झालं करत हा शेअर 900 रुपयापर्यंत खाली आला. आमच्या मते तात्पुरतं संकट, गुंतवणूकदाराला संधी. आता हा 900, 950, 1000 रुपयाला गुंतवणूक करायलाच पाहिजे. तो तिथनं 1000 रुपयांचा 10,000 झालाच ना बोलता बोलता. आजही 8,000 रुपये आहे. पुन्हा तात्पुरते वाईट दिवस आले होते मारुतीला. म्हणजे आत्ताच तुमच्या आमच्या समोर की चिप्सचा पुरवठा तो अनियमित असल्यामुळे मारुती हा बोलता बोलता 6,500ला आला होता. त्यात पुन्हा IL&FS नंतर एक संकट आलं, उत्पादन कमी झालं, त्यांनी डिझेल वाहनं करणं बंद केलं, अनेक कारणं होती. पण एक लक्षात घ्या की दिस इज अ लीडर कंपनी. हा नेता आहे, नेतृत्व आहे वाहन उद्योगाचं त्यांच्याकडे. आज भारतामध्ये खपणाऱ्या 2 पैकी 1 वाहन मारुती असतं. ठीक आहे, अति महाग वाहनं ते करत नाहीत कारण तो क्वांटम छोटा आहे. पण घरादारात असं आहे तर ती मारुतीची अल्टो आहे, किंवा जे त्यांचं बेस्ट मॉडेल होतं तर मारुती राहिलं नाही, दॅट दे हॅव रिप्लेस. नवीन नवीन त्यांचे मॉडेल्स येत असतात. बरोबर. तर चांगली कंपनी जिथे आपल्याला माहीत आहे की याचा ग्राहक वाढतच जाणार आहे, तर त्या ठिकाणी गुंतवणूक करणं, चांगलं व्यवस्थापन बघून, हे लंब्या पल्ल्याच्या याचं. छोटा पल्ला हा जनरली टेक्निकल ॲनालिसिसवरती आधारित असतो, किंवा आत्ता आम्हाला असं वाटतं म्हणजे ज्याला आम्ही मोमेंटम चेसर्स म्हणतो. म्हणजे कसं आहे, मोमेंटममुळे बाजार चालतो. मोमेंटम कसं आहे, कारण मोमेंटमशिवाय चालतच नाही बघा बाजार. म्हणजे आता जसं घोड्याच्या रेसमध्ये म्हणतात की चांगला जॉकी पाहिजे,
घोडा खूप चांगला आहे, अरबी घोडा आहे, त्याचं खानदान चांगलं आहे, आईवडील दोन्ही चांगले होते, पण चांगला जॉकी नाही मिळाला म्हणून तो रेस जिंकला नाही. तर तसाच चांगला संभाग असला तरी त्याला थोडासा एक जॉकी पण लागतो. आता हा जॉकी कॅन बी ए म्युच्युअल फंड मॅनेजर. जॉकी याचा अर्थ काय की ज्याचा पूर्ण विश्वास त्याच्या क्षमतेवरती आहे त्या कंपनीच्या, आणि जो त्याच्यामध्ये प्रत्येक पातळीवरती गुंतवणूक करण्याचं धैर्य दाखवतो, असा तो जॉकी. तो ऑपरेटर असू शकतो. आणि याला जेव्हा अशी भावना बदलते मार्केटची तेव्हा त्यात मोमेंटम येतो. या मोमेंटममध्ये म्हणजे आमचे जे आलेख वेडे लोक आहेत, आम्ही स्वतःसुद्धा आलेख बघतो, ते सगळे आलेख हे आम्ही हेच म्हणतो की एका पातळीच्या वर गेला म्हणजे ज्याला आपण ब्रेकआउट म्हणतो, त्याच्या पातळीच्या वर गेला की अमुकपर्यंत जाईल. मग त्याचे पण वेगवेगळे निकष आहेत की इथून इकडे गेला म्हणजे कुठपर्यंत जाईल. हा अल्प मुदतीचा अल्प नफ्याचा सौदा आहे. हा जनरली आलेखावरती आधारित असू शकतो किंवा तुम्ही स्वतः ठरवू शकता की मी अल्पमुदतीचा हा सौदा करतो, हा मला चांगला वाटतोय. किंवा एखादा सामान्य गुंतवणूकदार सुद्धा तेजीत असलेला शेअर अचानक का पडला याचा विचार करत तो ज्या दिवशी थोडासा त्यात दुगदुग येईल त्यात गुंतवणूक करू शकतो. तुम्ही असं म्हणालात की दर वेळेला तेजीला आणि मंदीला काहीतरी कारण असतं. तुम्ही 5 सायकल बघितली. आत्ता ही जी काही तेजी चालू आहे ती वाढतीच आहे. खूप बातम्या येतात, आज पडेल, उद्या पडेल, आज करेक्शन आलं, मध्ये एक बातमी आली की आतल्यात करेक्शन होऊन गेलं 10%. तर ह्या तेजीचं काय ॲनालिसिस आहे, काय कारण आहे आणि काय होणार आहे? सांगतो. या इतकी शिस्तबद्ध तेजी मी पाहिलीच नाही. म्हणजे कशी आहे, ज्याला आपण स्मार्ट मनी म्हणतो, तेजीचं मुख्य कारण स्मार्ट मनी. ही तेजी आली कुठून ते बघूया. ही तेजी आता हे सर्वमान्य आहे, तुम्हालाही माहीतच आहे, प्रत्येकाला माहीत आहे, गुंतवणूकदाराला माहीत आहे की ही तेजी खरं ही सेंट्रल बँक निर्मित तेजी आहे. कारण जगभरच्या सेंट्रल बँकांनी वाटेल तेवढे पैसे ओतलेत अक्षरशः अर्थव्यवस्थेमध्ये. अर्थव्यवस्थेत जेव्हा पैसे ओतले जातात म्हणजे अगदी साधं गणित करायचं झालं तर युरोपमध्ये बॉन्ड यील्ड्स हे 0च्या खाली गेले होते. आपण समजूया अमेरिकेतले बॉन्ड यील्ड्स 2%वरती अगदी जास्तीत जास्त धरले तर 2% याचा अर्थ 100 रुपयाचा जर मी बॉन्ड घेतला तर मला 2% परतावा मिळणार आहे. म्हणजे माझा पी रेशो 50चा झाला. आता 50चा जर बॉन्डमध्ये पी रेशो असेल तर इक्विटीचा पी रेशो किती असायला पाहिजे. त्याच्यामुळे ही बॉन्ड मार्केट अत्यंत खाली जाण्यामुळे आणि प्रचंड मोठा पैसा सेंट्रल बँकांनी ओतल्यामुळे ही तेजी निर्माण झाली. आणि खूप मोठा पैसा परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा सगळ्याच स्पेक्युलेटिव्ह ॲसेट्समध्ये आला. मग याच्यात काय काय येतं तर याच्यामध्ये धातू येतात. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी प्रचंड मोठी तेजी नॉन फेरस मेटल्समध्ये आली. म्हणजे आता टिन हे मेटल आहे की ज्याचा भाव एप्रिल 2020मध्ये $13,000 पर टन होता, जो आज $39,000 आहे. म्हणजे तिप्पट झालं आहे. म्हणजे कॉपर घ्या, कॉपर सांगता $5,400 ते $6,000 होतं, ते बोलता बोलता 10,500 झालं आणि आता तिथनं थोडं करेक्ट होत आहे. तरी आजही $9,600 कॉपर आहे. निकेल, झिंक, म्हणजे झिंक हे आज मला असं वाटतं $3,350 किंवा $3,400 असेल पर टन. हे म्हणजे भारतातला रेट जर सांगायचा म्हटला सोपा तर तो $140 ते $150 होता, तो आज $315 आहे. म्हणजे तेजी ज्या ज्या स्पेक्युलेटिव्ह ॲसेट्स आहेत तिथे तिथे तेजी आलेली आहे. जिथे जिथे मोठा सट्टा होऊ शकतो तिथे ते लोक, आणि हे लक्षात घ्या ही सर्व मत्ता आहे ही सध्या आता फायनान्शियल झालेली आहे. म्हणजे तुम्हाला आता धातू बाजारात जर विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष स्टॉक करायची गरज नाही आहे. तुम्ही तो कमोडिटी मार्केटमध्ये घेऊ शकता, तुम्ही त्याचे फ्युचर्स घेऊ शकता, तुम्ही त्याचे ऑप्शन्स घेऊ शकता. तुम्हाला तेल घ्यायचं असेल तर तेल बाजारात जाऊन प्रत्यक्ष पिंप घ्यायची गरज नाही. तुम्हाला तेल बाजारात तुम्हाला गुंतवणूक फायनान्शियली करता येते, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये करता येते. तसंच शेअर मार्केटचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे याच्यामध्ये तेजी आली, ही सुरुवात झाली. दुसरं असं की ही कुठल्याही तेजीचं असं असतं ना की त्याची सुरुवात होते ती अविश्वासाने होते. म्हणजे जेव्हा तेजी येते तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की हे काय येणार आहे खाली. म्हणजे प्रत्येकच गुंतवणूकदार, कारण असं लक्षात घ्या की स्वयंभू असतो गुंतवणूकदार, त्यांनी त्याचे कष्टाचे पैसे गुंतवलेले असतात, त्यामुळे त्याला त्याचं मत असण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि त्याचं मत बरोबर आहे की चूक आहे हे बाजार ठरवतो, आपण नाही. कुठलाही माणूस, कुठला तज्ज्ञ असो किंवा शेअर बाजाराचा अभ्यासक असो आमच्यासारखा, तो ठरवू शकत नाही की तू बोलतो ते खरं आहे की खोटं आहे. ते ठरवणार आहे बाजार, परीक्षा आहे बाजारात. त्याच्यामुळे जेव्हा सामान्य गुंतवणूकदार म्हणतो की अरे नाही बाबा बाजाराला हक्कच नाही इतकं वर जायचं, तर ते त्याचं मत आहे. पण त्यामुळे तेजीची सुरुवात होते अविश्वासाने. मग त्याच्यानंतर जे काही जागरूक, ज्याला आम्ही ॲस्ट्यूट इन्व्हेस्टर्स म्हणतो, जागरूक गुंतवणूकदार आहेत, ते त्याच्या मागचं कारण शोधायचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या असं लक्षात येतं की अरे
कारण हे जे कारण आहे, या कारणामुळे ही तेजी असायला काही हरकत नाही. मग ते त्यात गुंतवणूक करायला सुरुवात करतात. ते मोस्टली संस्थात्मक असतात. मग त्याच्यानंतर काही हे आलेखाप्रमाणे गुंतवणूक करणारे लोक त्यात ॲड होतात आणि शेवटी संपूर्ण बाजाराचा विश्वास बसतो की खरंच तेजी आहे बरं का, ही जेन्युइन तेजी आहे. आणि जेव्हा याचा अतिरेक होऊन उन्माद येतो, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो तसं की वेन देयर इज अ युफोरिया, जेव्हा त्याचं उन्मादात रूपांतर येतं की कुठलाही शेअर घेतला की तो वाढलाच पाहिजे, सकाळी घेतलेला संध्याकाळी दुप्पट झाला पाहिजे. आता आजकाल तसं होत नाही, पण निदान 10% वर गेला पाहिजे, या अपेक्षेला गुंतवणूकदार येतो, तेव्हा त्याचा अंत जवळ आला आहे असं आपण समजावं. म्हणजे डॉव जोन्सनी पण म्हटलेलं आहे की तेजी जे त्यांनी 3 स्टेजेस दिले आहेत, शेवटची स्टेज इज द फास्टेस्ट आणि अशी गॅलपिंग फास्ट तेजी येते की त्याचं शेवटी तुम्हाला कळतच नाही त्याचं मंदीत कधी रूपांतर झालं. आता ही तेजी का आली? मुख्य कारण परदेशी संस्थांनी केलेली प्रचंड मोठी गुंतवणूक. आपल्याकडे लोकांचा विश्वास केव्हा बसला? संस्थात्मक लोकांचा. आपल्याकडे सगळ्यात मोठी पहिली भीती होती ती म्हणजे फायनान्शियल सेक्टर याच्यामध्ये किती त्रास सहन करेल, आणि ही सगळ्यात मोठी भीती होती. त्यामुळे लोक अत्यंत जागरूक होते. काही सेक्टर्स की ज्याला नक्की म्हणजे याच्यात 3 प्रकार होते बघा तेजीमध्ये सुद्धा, म्हणून मी म्हणतो अत्यंत स्मार्ट तेजी होती. पहिला प्रकार म्हणजे या महामारीमुळे ज्यांना तोटा नाही फायदाच झाला असं एक उद्योग क्षेत्र होतं. दुसरं क्षेत्र होतं की जे न्यूट्रल होतं याला, की ज्यांना फायदाही नाही फारसा तोटाही नाही पण त्यांचा थोडासा खप जेमतेम झाला असं. आणि तिसरं क्षेत्र होतं की ज्याला तोटाच आहे, म्हणजे उदाहरणार्थ हॉटेलिंग, म्हणजे व्यापार, तो व्यवहार. चांगलं क्षेत्र होतं IT चं, चांगलं क्षेत्र होतं फार्माचं. आणि फार्मा हे क्षेत्रसुद्धा गेली 3 वर्ष थोडंसं काहीच फारसं चांगलं त्यांचं चाललं नव्हतं, कारण त्यांचं जे प्राइसिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती कमी कमी होत होती. पण याने खूप मोठं त्यांना पाठबळ आणि हात दिला. त्यामुळे सुरुवातीला जी तेजी आली किंवा तेजी झाली ती IT क्षेत्रात झाली, ती फार्मा क्षेत्रात झाली, ती थोड्याफार प्रमाणात ज्याला ग्राहकोपयोगी म्हणतो आपण त्या क्षेत्रात झाली. पण ग्राहकोपयोगीमध्ये सुद्धा कन्झम्पशनच्या क्षेत्रात झाली. त्यामुळे तुम्ही पाहता की ब्रिटानिया पाहता पाहता वाढला, पण लागलीच व्होल्टाज वाढला नाही, कारण दुकानं बंदच होती. तुम्हाला बाहेर जाऊन खरेदी करायची वेळच नव्हती, म्हणजे जागाच नव्हती. पण जसं जसं खुलं व्हायला लागलं तसं तसं ते वाढायला लागलं. तर एका मागोमाग म्हणजे मला एक त्याच्यातलं सगळ्यात भावतं काय तर एक एक क्षेत्र वाढत गेलं आणि नंतर त्यांनी विश्रांती घेतली. आता मी माझ्या मगाच्या विषयाकडे येतो की आर्थिक ज्या संस्था होत्या, म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे खाजगी बँका. कारण सरकारी बँकांच्या हातून हा व्यवसाय ज्याला आपण व्हॅल्यू मायग्रेशन म्हणतो, त्या व्हॅल्यू मायग्रेशनमुळे खाजगी बँकांकडे गेलेला आहे. आता खाजगी बँकांनी काय केलं, त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः जवळपास 45,000 कोटी रुपये उभे केले बाजारातून. बरं, दिस वॉज द बिगेस्ट, म्हणजे म्हणतात तसं हा सपोर्ट टू द तेजी. यांनी QIPs ज्याला म्हणजे क्वालिटेटिव्ह इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट करून त्याने म्हणजे ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक याच्याबरोबर अगदी छोट्या RBL बँक पासून प्रत्येक बँकेने बाजारातून पैसे उभे केले. म्हणजे त्यांनी तयारी कसली केली होती की यामुळे काय होणार आहे तर आमचे अनुत्पादित कर्ज वाढणार आहेत, मग त्याची पहिल्यांदा व्यवस्था करूया. आणि हे सगळे शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांनी विकत घेतले. म्हणजे ICICI बँक मला आठवतं 345 रुपयाला त्यांचा तो QIP आला होता आणि त्यावेळेस बाजारभाव होता 390 रुपये, साधारणतः एक 10-12% स्वस्तात आला होता. आणि आम्ही दबा धरून बसलो होतो की 345ला आहे, तर आम्ही अशा प्रत्येकच गुंतवणूकदारासाठी 355, 360 या दरम्यान आम्ही हे टाकून ठेवले होते, कोट्स टाकून ठेवले होते, ऑर्डर्स टाकून ठेवले होते की आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे घ्यायचा आहे. हा अजिबात खाली आला नाही. 390, 89, 85 असा काहीतरी भाव झाला आणि तिथनं खाली काय आला नाही. तेव्हाच आम्ही म्हटलं की आता यांचं पोट भरलेलं आहे आणि आता या संस्था काही पटकन विकायला येणार नाहीत, त्याच्यामुळे हे आता याला नवीन विक्रीला सामोरं जावं लागणार नाही. मग तिथे म्हटलं आता हा घ्यायला पाहिजे. तर पहिली पायरी असते बँका जर बुडल्या तर मग त्या स्टॉक मार्केटचं शेअर बाजाराचं काही खरं नाही. कारण बँका हा आधारस्तंभ आहे, कुठल्याही अर्थव्यवस्थेचा बँका हा आधारस्तंभ आहे. त्यांनी जेव्हा त्यांची काळजी घेतली आणि ती पुरेपूर घेतल्या गेली तेव्हा तिथून तेजीला अधिक पाठबळ मिळालं. आता पाहता पाहता 345 आजही ICICI बँक 750 आहेच, 760 आहेच. तर सांगायची गोष्ट अशी एक एक क्षेत्र घेत गेले. पहिल्यांदा IT अजूनही जोश आहे, कारण नवीन नवीन शोध लागत आहेत. शोध म्हणजे कसे, ज्याला मी इन्व्हेन्शन या नात्याने म्हणत नाही, नवीन नवीन
ज्याला म्हणतो पॉझिटिव्ह सरप्रायझेस येत आहेत रिझल्ट्समधून. म्हणजे लार्सन टुब्रो इन्फोटेक यांना प्रचंड मोठं डिजिटल ऑर्डर बुक आहे हे लोकांना माहीत होतं. 2000 असताना सुद्धा लोक घेत होते, 3000 असतानाही घेत होते आणि 5000 असताना असं वाटलं की आता भरलं पोट. पण जेव्हा पुढच्या तिमाहीचे निकाल लागले तेव्हा असं लक्षात आलं की अजून प्रचंड मोठं याच्यात होऊ शकतं. बोलता बोलता तो 7000 झाला. म्हणजे आजही हा कदाचित ओव्हरप्राईस्ड असेल, नाही असं नाही, पण यथावकाश तो येईलच खाली. पण सांगायची गोष्ट अशी की जसे जसे हे निकालांचं पाठबळ मिळत जातं तसं ती वाढत जाते. मध्ये अशी वेळ आली होती की यांनी एक मागे पाऊल घेतलं आहे IT क्षेत्राने, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने, आणि तेजी दुसरीकडे वळली आहे. आपण पाहतो फार्मा, औषध उद्योग याच्यामध्ये मोठी तेजी आली, भाव 1.5पट 2पट झाले आणि तिथे ती थांबली. IT क्षेत्र आलं नंतर, म्हणजे एक 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 क्षेत्र येत गेलं बघा. नंतर हे सगळे संपले. फायनान्शियल बँकिंग राहिलं होतं. म्हणजे निफ्टीने नवीन हाय केला होता, नवीन उच्च बंद दिला होता, पण बँक निफ्टीने दिला नव्हता. त्याच्यामुळे बँक निफ्टी पण तो देणार या उद्देशाने बँकिंग, प्रायव्हेट बँकिंगमध्ये आलं. नंतर सरकारी काही धोरणांमुळे पब्लिक सेक्टर बँकांमध्ये पण तेजी आली. तर आता करता करता त्याच्यानंतर असं लक्षात आलं की 7-8 वर्षाच्या मरगळीतून रिअल इस्टेट क्षेत्र बाहेर येत आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने जेव्हा गुरगामला त्यांची नवीन स्कीम दाखल केली तेव्हा पहिल्या दिवशी 584 कोटीचं बुकिंग झालं. आता हा शेअर A ग्रुपचा शेअर आहे, इतका मोठा शेअर आहे तो. म्हणजे हे बघा ना किती वेळ, म्हणजे लोकांकडे पैसे किती आहेत. 1600 रुपयाचा 10% पुढच्या 2-3 दिवसात वर जाऊन 2400 रुपयाला टेकला. आणि त्याच्या पाठोपाठ मग ओबेरॉय रिअल्टी असो, शोभा असो, म्हणजे इतर रिअल इस्टेटचे शेअर्स संभाग चांगले असो किंवा वाईट, लोकांना लक्षात आलं की आता हे क्षेत्र आहे. तर सुरुवातीला खास रसायने हा पण एक क्षेत्र होतं की ज्याच्यामध्ये सुद्धा लोकांचं वेळ होतं आणि तेही अनेक पटीने वाढले. कारण हा सगळा China+1, चीनपेक्षा आम्हाला इतर देशात बघायला हवं असं आता जगभरच्या गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे लोक बाहेर बघायला लागले. आणि त्यात आपल्या कंपन्यांचा जो रिसर्च होता, त्यांचा जो संशोधन कर्तृत्व होतं ते इतकं सक्षम होतं की यांच्यावरती विश्वास ठेवून इकडे गुंतवणूकदार वळले आणि त्याप्रमाणे ते शेअर्स वाढले. म्हणजे PI इंडस्ट्रीज असो आणि अत्यंत पारदर्शी कारभार, चांगलं व्यवस्थापन हे त्याचं मुख्य कारण. माझं असं म्हणणंच नाही की ही तेजी आयुष्यभर टिकणार आहे, पण ही तेजी इतक्या लवकरच संपणार नाही. तुम्ही जे मगाशी म्हटलं ते इतकं सत्य आहे की तेजीच्या पोटात मध्ये मध्ये मंदी येत होती. तुम्हाला एकच उदाहरण देतो की मध्यंतरी ज्याला आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणतो याच्यामध्ये 10% मंदी आली. आपल्या लक्षातही नाही आलं कारण लार्ज कॅप्स वाढत होते. ऑक्टोबर महिन्याची गोष्ट, त्यावेळेस लार्ज कॅप्स वाढत होते, हे खाली येत होते. त्याच्या आधीसुद्धा म्हणजे आताचं तुम्ही पाहिलं तर केमिकल, जे खास रसायनं मी म्हटलं त्या याच्यामध्ये 20-25% शेअर्स खाली आलेले आहेत टॉपवरनं. पण ओव्हरऑल बाजारात काही फरक पडला का तर आपल्याला वाटतं ठीकच चाललंय. आत्ता आम्हाला असं वाटतं की हा असा तळ्यात मिळ्यात किंवा असा नक्की दिशानिर्देश नसलेला अशा अवस्थेमध्ये, ज्याला मी मराठी शब्द केला आहे दृढीकरण, म्हणजे कन्सॉलिडेशन, की बाजार आता खुंटा हलवून जसा बळकट करावा, जे वीक प्लेयर्स आहेत त्यांना बाहेर ढकलून द्यावं, जे चांगले प्लेयर्स आहेत त्यांनी रोवून उभं राहावं, अशा याला आहे. त्याच्यामुळे एका पातळीवर आला आहे. ही काही पातळी इथे ज्याला आपण जोखीम आणि नफा याचं गुणोत्तर म्हणतो, म्हणजे रिस्क रिवॉर्ड गुणोत्तर म्हणतो, हे काही खूप मोठं चांगलं नाही. म्हणजे आज जेवढी रिस्क आहे तेवढंच नफा आहे. असं पाहिजे की रिस्क जेवढी जोखीम आहे त्याच्यात 2-3पट नफा व्हायला पाहिजे, तसं नाही आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की प्रत्येक घसरणीमध्ये आता याच्यात आत आलं पाहिजे. आणि ही छोटी छोटी घसरण तुम्हाला बाजारात जरी ओव्हरऑल दिसली नाही, म्हणजे संपूर्ण बाजारात दिसली नाही, तरी एखाद्या क्षेत्रात दिसू शकते की अरे आता हे खाली आले बरं का. आता बोलता बोलता रिअल इस्टेटचे भाव वाढले, 30-40-40% हे शेअर्सचे भाव वाढले. म्हणजे इथपर्यंत की त्यांच्या इव्हन रिअल इस्टेटचे जे रिट्स होते त्यांचेही भाव वाढले. म्हणजे रिट्सकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, पण आता रिट्सचे भाव वाढले, एम्बसीचा भाव वाढला, माइंडस्पेसचा भाव वाढला. तर अशा वेळेस हे आता कमी होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे की हे क्षेत्र आता चांगलं आहे, हे काही 1-2 दिवसात संपणार नाही. पुढे रिअल इस्टेटच्या तेजामध्ये 6-6 वर्ष चालतात, 10-10 वर्ष चालतात. तर आता एखाद्या घसरणीत त्याच्यात आत घेतलं पाहिजे. अशा प्रकारे मार्केटला बघितलं पाहिजे. मे बी माझं म्हणणं, ज्याचा 3 ते 4 वर्षाचा दृष्टिकोन आहे बाजाराकडे बघण्याचा आणि 5 ते 10% घसरण झाली तरी जो धीराने उभा राहू शकतो, अशा माणसाला आजही बाजार गुंतवणूकजन्य आहे असं मला नक्की वाटतं. निदान काही खास कोपरे असे आहेत बाजारातले की ज्याच्यामध्ये नक्की गुंतवणूक करायला मार्ग आहे.
म्हणजे साधी एक गंमत सांगतो, आता ITC बद्दल सतत मीम्स येतात किंवा ITCचा प्रॉफिट एवढा, त्याचं हे एवढं, ना ITCचं विचारायचं मार्केट कॅप किती, म्हणजे बाजार भांडवल इतकं आहे, आणि त्या नवीन जे आलेल्या कंपन्या ज्या लॉस करतायत, किंवा ITC आणि हिंदुस्तान लिव्हरचं नेहमी उदाहरण देतात की ITCला 4,400 कोटीचा नफा आहे क्वार्टरली आणि भाव आहे 240 रुपये. आता संजय सुरीसुद्धा नेहमी आपली व्यथा मांडून दाखवतात TV वरती येऊन, किंवा मला दुःख होतं की आम्हाला भाव मिळत नाही आहे आणि मला पाहिजे आहे की माझ्या छोट्या भागधारकांना चांगली किंमत मिळायला हवी, आम्ही इतकं छान काम करतोय, केवळ एक छोटासा डाग लागला आहे तो म्हणजे सिगरेटसुद्धा बिचारे तयार करतात, एवढंच त्यांचं दुःख आहे. पण ITCचं प्रत्येक गन इज फायरिंग टुडे. म्हणजे त्यांचं पेपर उद्योग की जो सगळ्यात उशिरा हे होतो तो आता प्रॉफिटमध्ये आहे. हॉटेल्स, म्हणजे इंडियन हॉटेलमध्ये प्रॉफिटमध्ये असताना, नफ्यात असताना जो भाव मिळत नव्हता तो आता तोट्यात असताना मिळतोय. पण ITCला मात्र लोक हॉटेल उद्योगात आहे म्हणून भाव देत नाहीत. तर असे कोपरे आहेत ना. आता आज एक बाजारात अफवा फिरते आहे की ITCची जी ITC इन्फोटेक कंपनी आहे, तर ती आता ते डिलिस्ट करते, म्हणजे सेपरेट आउट करतील, वेगळी लिस्ट करतील, त्यामुळे थोडीशी दुगदुगी आली आहे. हे जर खरंच झालं म्हणजे आता हे व्यवस्थापनाच्याच हातात आहे. म्हणजे ITCचे पोटभाग करून वेगवेगळ्या कंपन्या लिस्ट करणं, त्या सूचीबद्ध करणं आणि त्यातनं व्हॅल्यू अनलॉक करणं हे व्यवस्थापनाच्याच हातात आहे, नाही का. आणि ते जसं करतील त्याप्रमाणे याच्यात भाव येईल. पण आज तर ही संधी आहे. बरं, ती संधी कोणासाठी आहे? जो पळत्या पाठीमागे पळणाऱ्याचं नाही, की ज्याला रोज 10% वाढणारा शेअर मला पाहिजे, मग तो किती महाग आहे किती स्वस्त आहे याचा मी विचार करणार नाही, याच्यासाठी ही संधीच नाही आहे. पण जो मी आज शांतपणे घेईन ITC घेईन, 1 वर्षानंतर 30-40 300 रुपये झाला की विकीन, त्यालाही आज 20% आहेत ना. कुठे मिळत आहेत 20% 30%, नाही का. सो बाजारात संधी आहेत. आता याच्या भीतीने, चिप शॉर्टेजच्या भीतीने चांगले दुचाकी वाहनांचे शेअर्स खाली आलेलेच आहेत. त्यात वाईट काहीच नाही आहे. दुसरी भीती त्यांना आहे, एक म्हणजे पुरवठा नाही चिप्सचा, आणि दुसरा मोठा बागुलवा आहे की इलेक्ट्रिक वाहनं. आता इलेक्ट्रिक वाहनं होतील, तयार होतील आणि बाजारात येतील आणि खपतील, हे सगळं मान्य. पण तो किती वाटा घेणार आहेत बाजाराचा, त्याचा किती परिणाम होणार आहे. म्हणजे 25,000 कोटी ट्रेझरी असलेला बजाज ऑटो आणि आज तोट्यात असलेला ओला, याच्यात कोणाला भाव द्यायचा. तर हे सुज्ञपणे जो ठरवेल त्याच्यासाठी संधी बाजारात आहेत. पण त्याला थांबावं लागेल, कारण इथे पेशन्स, संयमाची परीक्षा आहे. आणि ज्याला मोमेंटम इन्व्हेस्टिंग करायचं आहे त्यासाठी अल्पकालीन तर भरपूर बाजारात, आणि त्यासाठी मी सांगायची गरजच नाही, सगळे स्वयंभू आहेत. किती नवीन डिमॅट अकाउंट उघडले गेले आहेत आणि किती झिरोदामध्ये आणि याच्यामध्ये ते बघतोय. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा, आपण इतका विस्तृत चर्चा केली, पण समजा मी कॉमन मॅन आहे आणि मी हे सगळं बघतोय, मला काही समजतंय, काहींबद्दल अभ्यास केला पाहिजे, तर असे बेस्ट प्रॅक्टिसेस, थंब रूल काय आहेत की जे आत्ता किंवा एकूणातच कुठल्याही रिटेल इन्व्हेस्टरनं पाळल्या पाहिजे? एक थंब रूल तर नक्की आहे की नफा कागदावरचा खिशात अधूनमधून टाकत राहायला पाहिजे. अच्छा, हे नक्की आहे बरं का. किती चांगला शेअर, मी इन्फोसिसचं उदाहरण त्यासाठीच दिलं, किती चांगला शेअर आहे तुम्हाला तो पुन्हा संधी देतोच. म्हणजे तो तुम्हाला आज आणि त्यांनी संधी नाही दिली, समजा तुम्ही चूक केली किंवा मी चुकून विकला बरं का, पण तो वाढतोच आहे, तर ती चूक कबूल करून तुम्हाला तो पुन्हा घेता आला पाहिजे. त्याला फक्त मानसिकताच लागते. म्हणजे आपली संकन कॉस्ट फिलिंग, म्हणजे आमचे अनेक बिहेवियरल हे आहेत, तर त्याच्यामध्ये हे नक्की आहे की बा अरे मी 150 रुपयाला विकला, आता 175ला कसा घेऊ. तर तो एक वेगळा व्यापार म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे की तू 150ला विकलास, 100ला घेऊन तो व्यापार संपला. बरोबर. आता तू नव्याने 175कडे बघ आणि तिथनं तो पुढे कसा जाईल, कारण नवनवीन माहिती येत असते. आम्ही असं म्हणतो की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. याचा अर्थ शेअर बाजारात जो भाव आहे तो त्या शेअरमधल्या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. पण तरीही आज नवीन नवीन गोष्टी त्या शेअरबद्दल बाहेर येतातच, नवीन नवीन व्हिसल ब्लोईंग होतंच, नवीन नवीन प्रकारच्या कथा. आणि आजकाल तो व्हॉट्सॲपचं युग आहे, त्यामुळे सगळे ज्ञानी झालेले आहेत व्हॉट्सॲपमुळे. ते खरं खोटं काय याचं कोणी विचार करत नाही. व्हॉट्सॲपच्या मागे जाऊन प्रत्येकाने इतकं ज्ञान तुमच्या 2 क्लिक्सवरती अवेलेबल आहे. 2-4 अल्टरनेट ठिकाणी, विश्वासार्ह ठिकाणी ते जर ज्ञान घेऊ शकलो आपण, तर सामान्य माणसांनी या मार्गाने जावं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे खरं सांगायचं तर ज्याला इतका वेळही नाही आहे की प्रत्येकाचा अभ्यास करायचा, आणि त्यांनी म्हणजे आता अगदी काही म्युच्युअल फंड्स आहेत की जे फक्त नवीन इश्यूमध्येच गुंतवणूक करतात, यांच्यामध्ये करावं ना. त्यांना ज्ञान माहीत तरी आहे कुठे नफा बुक करायचा, कुठे नाही करायचा. आपल्याला
समजत नाही, आपण फक्त धावतोय. म्हणजे झुंडशाही आपल्याकडे खूप आहे. म्हणजे एखादा शेअर तुम्हाला गंमत म्हणून वाटत असेल की ज्याला वरचं सर्किट लागतं म्हणून सगळेजण घ्यायला धावतात, मग त्याला खालचं सर्किट लागतं मग सगळेजण विकायला धावतात. याच्यात स्वतःचा विचारच नसतो. त्यांनी केलं म्हणून मला करायचं आहे. स्वतःचा विचार करायला शिका, थोडा तरी वेळ घालवा अभ्यासासाठी. म्हणजे आमचं हे नक्की म्हणणं आहे की खूप मोठं, म्हणजे आम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये शिरलो त्यावेळेस तर खूप कठीण होतं. माहितीच नव्हती, म्हणजे माहिती उपलब्धच नव्हती. फार कमी ठिकाणी माहिती उपलब्ध होती. त्यामुळे अक्षरशः काही छोटेसे संख्येमध्ये शेअर घेऊन त्याचं बॅलन्स शीट ताळेबंद मिळवावं लागेल आणि त्याचा अभ्यास करायला लागेल. आता ते सगळं तुम्हाला क्लिकवरती फुकट मिळतंय. आता सेबीनी इतकी जागरूक आहे सेबी की सेबीनी हे जे कॉन्कॉल्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक तिमाहीनंतर जी कंपनी आपली भूमिका मांडत असते की आमचं काय झालं आणि पुढे कसं होणार आहे, ते ऐकण्याची मुभा सामान्य गुंतवणूकदाराला आहे ना. म्हणजे माझं म्हणणं, प्रत्येकच पळत्याच्या मागे लागू नका. रोज तुम्हाला ज्ञान देणारे भरपूर लोक टी व्हीवर आहेत, त्यांचं ज्ञान नक्की ऐका. त्यातले तुमच्या अंदाजाने 4-5 शेअर निवडा आणि त्याचं पाठपुरावा करा. त्याच्या काही बातम्या, त्याचा होणारा अगदी प्रायमरी अभ्यास करा. ताळेबंद प्रत्येकाला शिकता आला पाहिजे असं नाही, कारण कॉमर्सचं ज्ञान असेलच असं नाही, पण निदान नफा वाढता आहे का. म्हणजे आजकाल कसं आहे, नुसता नफा याला महत्त्व नाही. मी तर तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं सांगितली की जिथे नफा नाही तोट्याकडेही दुर्लक्ष करतं, पण नफा वाढतो किती आहे, म्हणजे प्राईस अर्निंग ग्रोथ याला पण महत्त्व आहे. तर नवीन युगाचं नवीन समीकरण लक्षात घ्या आणि त्यानंतर आत या. आणि जर हे सगळं करायला आपल्याला वेळ नसेल तर म्युच्युअल फंडाच्या मागे लागा. म्युच्युअल फंडसुद्धा चांगले चालवणारे लोक आहेत, त्यातनं पैसे मिळणारच आहेत. जर शेअर मार्केटमध्ये पैसे तुमचे तिप्पट होत असतील तर तिथे दुप्पट तरी होतील किंवा दीडपट तरी होतील. याच्यावर विश्वास ठेवा, चांगला फंड मॅनेजर निवडा आणि त्याच्या मागे लागा. सर, तुमचे खूप खूप आभार. इतकी विस्तृत डिटेल चर्चा आम्हाला समजली. थिंक बँकच्या व्ह्युअर्सना ही चर्चा नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मी जातीने आणि कर्तृत्वाने मास्तर आहे, त्यामुळे मला एका प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देता येईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आमच्या वेळेस नव्हते. असो, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद, मला ही संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली. पुन्हा एकदा माझं हे नक्की हे लोकांना काय म्हणतात त्याला डिस्क्लोजर सांगा की जे काही माझे विचार आहेत ते माझे स्वतःचे आहेत. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे आणि माझा हाही विश्वास आहे की जोपर्यंत तुमचा विश्वास एखाद्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती बसत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकत नाही. राईट. नाही तर तुम्ही घाबरता तो खाली आला तर. असो.